श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत बोधामृत बोधवचन रत्नमाला पुढे चालू. 21. शेतामध्ये बी पेरले की शेतकरी ते झाकून टाकतो. नाहीतर काय होईल? पक्षी ते सर्व खाऊन टाकतील आणि शेतकऱ्याचे पैसे व श्रम फुकट जातील. त्याप्रमाणे मनुष्याने आचरलेली सत्कर्मे गुप्त ठेवावीत, नाहीतर ती हरिपायी रुजू होत नाहीत. त्यामुळे त्यापासून मिळणारे फळही हाती लागत नाही. 22. आपण थोडीशी विद्या मिळवली किंवा पैसा मिळवला की लगेच अभिमानाने ताठ होतो. तेच फुलांनी फळांनी भरलेल्या झाडाकडे पहा. किती त्यांची नम्रता! जणू देवाने दिलेल्या देणगीच्या उपकार स्मरणात ती त्याच्यापुढे आपले मस्तक नमवीत आहेत असे वाटते. एखाद्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवीत असता जर त्याला आपण हातभार लावला तर केलेला तो क्षुल्लक उपकारसुद्धा जन्मभर आपण विसरू शकत नाही. तेच नद्यांकडे पहा. त्या आपल्याजवळचे पाणी देऊन लोकांना तसेच गुराढोरांना तृप्त करतात, पण त्याबद्दल थोडासुद्धा त्यांच्या ठिकाणी अभिमान नाही. म्हणून तर अतिथी सत्कारार्थ त्या केव्हाही तत्पर असतात. वरून वर्षाकाळी पाऊस पाडतो, सूर्य दिवसा प्रकाश देतो, रात्री चंद्रमा चांदणे पेरतो. समुद्र आपली सीमा उल्लंघित नाही. या सर्वाला कारण काय? तर परमेश्वर आपला मालक असून आपण त्याचे सेवक आहोत, याचा त्यांना क्षणभरही विसर पडत नाही. त्यामुळे त्यांच्या सेवेत कधीच चुकारपणा दिसून येत नाही किंवा खंडही पडत नाही. 23. मनुष्य ऐहिक सुखप्राप्तीच्या अपेक्षेने सतत प्रयत्न करीत असतो, पण इच्छा पुरविणारा जो परमेश्वर त्यालाच तो विसरून जातो. त्यामुळे त्याची इच्छा सफल होऊ शकत नाही. मनुष्याने आपली इच्छा परमेश्वराच्या चरणी वाहून सोडावी. तो ज्या ज्या वेळी जे जे देईल त्यात आनंद मानावा. अधिक दिल्यास गर्वाने फुगून जाऊ नये आणि कमी दिल्यास त्याबद्दल खेदही करू नये. 24. कळसूत्री बाहुल्या उठतात, बसतात, नाचतात किंवा आवाज करतात. तो खेळ पाहत असता आपणास मोठी गंमत वाटते, पण त्या सर्वांचे सूत्र ज्याच्या हातात आहे तो सूत्रधारी पडद्याच्या आड असतो. त्यामुळे त्याच्या सामर्थ्यानेच हा खेळ चाललेला आहे हे आमच्या लक्षात येत नाही. त्याप्रमाणे या जगदांगणात कोण भाड्याच्या घरात तर कोण स्वतःच्या घरात राहतो, कोण दोनदा जेवतो तर कोणाला एकदाही जे खायला मिळत नाही. कोणाच्या अंगावर भरजरी कपडे तर कोणाच्या अंगावर फाटके कपडे. कोण बारशात तर कोण मुंजीत, कोण लग्नात तर कोण दिवाळसणात गुंतलेले. एक आजारी म्हणून विव्हळतो तर दुसरा कोणी मेला म्हणून रडतो. कोणाची चिंताग्रस्त मुद्रा तर कोणाची भीतीग्रस्त मुद्रा. कोणाची गंभीर मुद्रा तर कोणाची आनंदित मुद्रा. कोणी बसला आहे तर कोणी उभा आहे. कोणी चालत आहे तर कोणी धावत आहे. कोणी देत आहे तर कोणी घेत आहे. कोणी फसवत आहे तर कोणी फसत आहे. कोणाचा रंग गोरा तर कोणाचा काळा. कोण उंच तर कोण ठेंगणा. कोण कामाच्या अधीन तर कोण क्रोधाच्या अधीन. कोणाला लाभ खेचतो तर कोणाला मोह खेचतो. कोणी पैशाच्या मागे तर कोणी कीर्तीच्या मागे.
कोण अभिमानात दंग, तर कोण हरिनामात गुंग. असे नाना प्रकारचे चाललेले खेळ आपण सारखे पाहतो. पण ह्याच्या सूत्रधारी परमेश्वर, जो गुप्तपणे हृदयात वास करून आहे, त्याच्याकडे मात्र आमचे मुळीच लक्ष जात नाही. बाहुली कळसूत्र्याला जाणत नाही, हा तिचा अन्याय नाही. पण देवाने आम्हाला स्वतःला जाणण्याची बुद्धी दिली असून सुद्धा आम्ही त्याला विसरून जात आहोत. हा मोठ्यातला मोठा अपराध आहे. हेच भवबंधनाचे मूळ आहे. 25. आपणास ज्या पिकाची आवश्यकता असते, तेच धान्य जसे आपण शेतात पेरत असतो, त्याप्रमाणे देवाचे प्रेम जर आपणास मिळावे, तर प्रथम आपण त्यास प्रेम दिले पाहिजे. 26. वास्तविक देवाच्या दर्शनार्थ देशोदेशी फिरावे लागत नाही किंवा अन्य काही करण्याची जरुरी नाही. फक्त असत्याच्या ठिकाणी झालेली जी सत्याची कल्पना ती बाजूला सारली की आपण जेथे असू तेथेच देव दर्शन देतो. 27. गारुड्याचा खेळ पाहून आश्चर्यचकित होणारे लोक जगात असंख्य आहेत. परंतु परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील लहान सहान वस्तूतही प्रगट होत असलेले कौशल्य पाहून कौतुक करणारा मनुष्य मात्र क्वचितच आढळतो. 28. आपण एखादे स्टेशन ठरवून तिकीट काढून गाडीत बसलो की गाडी जात असता आजूबाजूची घरे, शेते, मळे, डोंगर, झाडी, नद्या, प्रकाश, अंधार, समुद्र हे सर्व काही आपण पाहत असतो. तसेच अनेक देशाचे, भाषेचे, जातीचे, वेशाचे लोक भेटत असतात. गाडीत खातो पितो अनेक गोष्टी बोलत असतो. तरी अमुक स्टेशनवर उतरवावयाचे ही आठवण जशी अंतर्यामी असतेच, त्याप्रमाणे जीवनाचा मार्ग आक्रमित असता पाहणे, ऐकणे, बोलणे, खाणे, पिणे, जाणे, येणे, उठणे, बसणे, निजणे इत्यादी सर्व व्यवहार वेळेवर व व्यवस्थित आपण पार पाडावेत. पण परमेश्वर आपला सूत्रधारी आहे, हे मात्र क्षणभरही विसरू नये. 29. ज्या ज्या वेळी जे जे घडावयाचे ते ते ईश्वरी संकल्पनानुसार घडणारच. मग त्या गोष्टी चांगल्या असोत किंवा वाईट असोत. परंतु परमेश्वराची उपासना करीत राहिल्याने मात्र त्याच्या कृपेवरून चांगल्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडतात आणि वाईट गोष्टी टळतात. 30. सिनेमा थिएटरमध्ये ऑपरेटर जसा गुप्तपणे बसून स्वच्छ पडद्यावर विविध चित्रपट दाखवतो, तद्वत आत्मदेव यच्चयावत प्राणीमात्रात गुप्तपणे वास करून जगतपटलावर विविध दृश्य भासमान करतो. 31. परमेश्वराने बॅटरी धरली असून तिच्या प्रकाशात आम्ही वावरत आहोत. ज्या अर्थी न अडखळता भराभर चालायला आम्हाला जमते, त्या अर्थी प्रकाश आहे हे खास. दिव्याशिवाय प्रकाश कसा असणार? ज्या अर्थी दिवा आहे, त्या अर्थी तो कोणीतरी दाखवित आहे हे निश्चित. तिराहित माणूस आपल्याला दिवा कसा दाखविणार? ज्या अर्थी आत्मदेव आम्हाला दिवा दाखवतो, त्या अर्थी आमच्याविषयी त्याला कळकळ आहे. अर्थात दिवा दाखविणारा आपला अत्यंत निकटचा संबंधी आहे. तो कोण? तर आपलाच हृदयस्थ आत्माराम. आपली एकंदर हालचाल आत्मारामामुळेच होत आहे ही जागृती सदैव असणे हेच खरेखुरे स्मरण होय. 32. आपण परमेश्वराचा अंश अल्पज्ञ प्रपंच उत्पन्न करतो आणि त्याच्या आसक्तीत
गुरफटले जाऊन सदैव दुःखी कष्टी राहतो. परमेश्वर आपला मायबाप सर्वज्ञ. त्याने विश्व उत्पन्न केले, पण तो त्यात जखडला गेला नाही, म्हणून केव्हाही तो आनंदित असतो. आपणास जर दुःखमुक्त व्हावयाचे आहे तर आपण परमेश्वराकडे लक्ष द्यावे, म्हणजे त्याच्या कृपेने जगात अलिप्त राहून अखंड आनंद भोगण्याची कला आपणास अवगत होईल. 33. आई सोवळ्यात असताना मूल जर अंगरखा घालून आई आई म्हणून तिच्याजवळ जाऊ लागेल तर शिवशील शिवशील म्हणत ती जशी मुलापासून दूर दूर जाते, त्याप्रमाणे आपण अशुद्धतेचा अंगरखा घालून म्हणजे कामक्रोधाधिक विकारांनी युक्त होऊन जर देवा देवा म्हणून त्याला कितीही हाका मारल्या तरी परमेश्वर आपणास जवळ घेण्यापेक्षा आपणापासून तो अधिकाधिक लांब लांब जाऊ पाहतो. 34. दरवाजा सारखा ठोठावीत राहिल्यास तो उघडणे जसे मालकाला भागच पडते, तद्वत परमेश्वराचे सारखे स्मरण करीत राहिले असता एक ना एक दिवशी परमेश्वराला आमच्याकडे लक्ष देणे भागच पडते. 35. पराला दुखून आपणास कल्पांतीही सुख लाभणार नाही. सुखी होण्याची खरोखर ज्यांची इच्छा असेल त्यांनी पराला सुख देण्याचे व्रत धारण करावे. तसे न करता पूजा, पारायण, दान, तीर्थाटनादी सत्कर्मे कितीही केली तरी दुःखातून कायमचे सुटता येणार नाही. कारण परमेश्वर आपला मायबाप असून आपण सर्वच त्याची लेकरे आहोत. भावंडे आपापसात भांडणे करू लागली असता त्यांची आई जशी त्यांची विचारपूस करून ज्याची चूक असेल त्यास जशी शिक्षा करते, त्याप्रमाणे आपण परकेपणाने वागून दुसऱ्यांना नाना प्रकारे दुखू लागलो म्हणजे आपणासही परमात्मा शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. 36. मुलगा उर्मटपणाने वागला तर जन्म दिलेला बाप रागाच्या भरात त्याला शिक्षा देतो. तेच तो चांगल्या रीतीने जर वागला तर त्याच्यावर खुश होऊन तो मुलाची वाटेल ती हौस पुरवितो. त्याप्रमाणे आपला खरा बाप परमेश्वर आम्ही त्याच्या नियमानुसार वागलो असता तो दुःखापासून आम्हाला कायमचे सोडवितो, म्हणजेच अखंड सुखी करतो. 37. जमिनीच्या खोलीच्या मानाने जसे पाणी साठत असते, तद्वत ज्या मानाने आमची ओढ देवाच्या ठिकाणी असेल त्या मानाने त्याचे सहाय्य आम्हाला मिळत असते. 38. आईच्या आठवणीने रडणारे मूल इतर कोणत्याही उपायांनी शांत होत नाही. त्यामुळे हातातील काम टाकून मुलाला घेणे तिला भागच पडते. त्याप्रमाणे अंतःकरणपूर्वक ज्याला देवदर्शनाची तळमळ लागली आहे तो कथापुराण ऐकून, ग्रंथ वाचून अगर दुसऱ्या कोणत्याही उपायाने समाधान पाहू शकत नाही, त्यामुळे त्याला दर्शन देणे देवाला भागच पडते. 39. पतिव्रता स्त्री जशी पतीवरच अवलंबून असते किंवा चातक पक्षी जसा स्वाती नक्षत्राच्या पावसावरच विश्वासून राहतो, त्याप्रमाणे एका परमेश्वरावरच जो विश्वासून राहील त्याला जीवनात कसलीच उणीव भासत नाही. 40. जगात परमेश्वराला सोडून आनंद मिळवण्यासाठी मायेचा पाठलाग करणारे असंख्य लोक आहेत, परंतु कधीही न आटणारा असा जो आनंद सिंधू परमेश्वर त्याचा पाठलाग करणारा मात्र क्वचितच आढळतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.